अकोल्यात एका महिलेनं आपल्या साथीदारांसह एकाला लुटल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या महिलेसह दोघांना अटक केली आहे। लता थोप, लीलाबाई पाखरे, नितेश थोप अशी आरोपींची नावं आहेत। आरोपी महिलेनं तक्रारदाराला एका निर्जन स्थळी बोलावलं, त्यानंतर त्याच्या गाडीत बसून त्या महिलेनं त्याला घुसर रोडवर नेलं। त्या ठिकाणी आणखी एक वयोवृद्ध महिला आणि एक व्यक्ती दुचाकीनं आले। दोघांनीही आपण आरोपी महिलेचा पती असून ही त्याची सासू असल्याचा बनाव केला। तक्रारदाराचे फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू केला। तू माझ्या पत्नीसोबत का फिरतोयस असं म्हणत त्याला मारहाणी केली। त्याची सोन्याची अंगठी देखील काढून घेतली। त्यानंतर 2.5 लाख रुपये आणून दे, नाहीतर तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकीही दिली। मात्र तक्रारदाराकडे एवढे पैसे नसल्यानं त्यानं 10,000 रुपये ऑनलाईन दिले। तक्रारदारानं तक्रार दाखल केल्यानंतर मात्र पोलिसांनी आरोपींना अटक करत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला। येथे दिनांक 4/4/2026 रोजी BNA 424/26 कलम 309, 308, 115 कंसात 2, 351 आणि 352 कंसात 5 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्यातील फिर्यादी हे खामगाव येथील असून सदर फिर्यादीला एका महिलेने फोन करून बोलवले। हॉटेल शौर्यवाडा येथून ती त्याचे सोबत 4 व्हीलर मध्ये बसून गेली व घुसर रोडवर त्यांना तिथे थांबून तिथे सदर महिलेची सासू व पती असा बनाव करून त्याला थांबवले व त्याचे शर्ट काढून त्या महिलेसोबत त्याचे फोटो काढून आम्ही तुला फोटो मिळून बदनामी करू अशी धमकी दिली व त्याला पैशाची मागणी केली होती। तसेच त्याच्या हातातली अंगठी काढून घेतली होती। फिर्यादीला त्यांनी एका पर्टिक्युलर रकमेची मागणी केली होती। फिर्यादीचं म्हणणं होतं की माझ्याकडे एवढे पैसे नाहीये, तर फिर्यादीने त्याच्याकडे असलेले 10,000 रुपये त्यांना त्यावेळेला दिलेले होते व त्याला पुन्हा फोन करून सदरील महिला ही जर तू आम्हाला इतके पर्टिक्युलर रक्कम दिली नाही तर आम्ही तुला हे तुझ्या घरी फोटो वगैरे ब्लॅकमेल केली अशा गुन्हा दाखल होता। अशा गुन्हा दाखल होतात आम्ही मान्य पोलीस अधीक्षक यांना सदर गुन्ह्याची माहिती दिली आणि मान्य पोलीस अधीक्षक सरांनी आम्हाला DBच्या 2 ते 3 टीम बनवा, तिथून CCTV फुटेज घ्या, ड्रम डाटा काढा आणि काही जे ट्रान्झॅक्शन झालंय ते फोनपेवरून त्याचा नंबर काढून त्याचे अकाउंट नंबर आणि फोन नंबर काढून त्याची माहिती घेण्यास सांगितली। त्याच्यावरून आमच्या ज्या टीम गेल्या आणि त्यांनी लवकर जाऊन ते फुटेज वगैरे काढून त्याचा नंबर हे केला आणि तांत्रिक मदतीच्या साहाय्याने आम्ही आरोपीचं लोकेशन घेऊन त्याला ताब्यात घेतलं। त्यानंतर त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा दुसरी टीम पाठवून त्याची पत्नी व त्याच्यानंतर पुढची अजून टीम पाठवून त्याची जी पत्नीची आई आहे जी आमच्या हद्दीमध्ये उमरी येथे राहते त्यांना ताब्यात घेतली। आरोपीचा 1 दिवस PCR घेतला आणि आता सध्या आरोपी MCR वर आहे। आरोपीने जे फिर्यादीची जी अंगठी आणि जी पैसे 10,000 रुपये घेतले त्याची रिकव्हरी झालेली आहे।